हॅलो स्टुडंट, मी श्रद्धा बागुल तुमचं पुन्हा एकदा महाराष्ट्र मीडिया चॅनलवर स्वागत करते। आज आपण इयत्ता 7वीचे इतिहास व नागरिकशास्त्र हा विषय बघणार आहोत। सुरू करण्याआधी अजूनही तुम्ही महाराष्ट्र मीडिया चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि व्हिडिओची सर्वात पहिले नोटिफिकेशन मिळवा। महाराष्ट्र मीडिया चॅनलवर पहिली ते 12वी पर्यंतच्या सगळ्या विषयांचे व्हिडिओ तुम्हाला अवेलेबल होतील, तर नक्की बघा। तर स्टुडंट्स, आपण मागील व्हिडिओमध्ये शिवपूर्वकालीन भारत हा धडा अभ्यासला आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला धार्मिक समन्वय हा धडा अभ्यासायचा आहे, तर सुरू करूया। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो धडा अभ्यासणार आहोत त्या धड्याचं नाव आहे धार्मिक समन्वय। या पाठात काय दिले आपण बघूया। भाषा आणि धर्म यांची विविधता हे भारतीय समाजाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे। या वैशिष्ट्यांची दखल घेऊन भारतीय संविधानाने सर्व धर्म समभावाचे तत्त्व स्वीकारले आहे। मध्ययुगीन भारतातील समाज जीवनामध्येही या तत्वांच्या आधारे धार्मिक समन्वयाचे प्रयत्न झाले होते। या प्रयत्नांपैकी भक्ती चळवळ, शीख धर्म आणि सूफी पंथ यांचे आपल्या समाजात एक वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे। भारताच्या निरनिराळ्या प्रदेशांमध्ये या विविध विचारधारा निर्माण झाल्या। त्यांनी ईश्वर भक्तीबरोबरच धार्मिक आणि सांप्रदायिक समन्वयावर भर दिली। या संबंधीची माहिती आपण या पाठामध्ये घेणार आहोत। आता या परिच्छेदमध्ये आपल्याला कळलंच आहे की आपण या पाठामध्ये काय शिकणार आहोत, तर पुढे बघूया। भारतीय धर्मजीवनात प्रारंभिक कर्मकांड आणि ब्रह्मज्ञान यांच्यावर विशेष भर होता। मध्ययुगात हे दोन्ही मार्ग मागे पडून भक्ती मार्गास महत्त्व आले। या मार्गास अधिकारभेदांचे फाजील महत्त्व नसल्याने धार्मिक समन्वयाला आणखी चालना मिळाली। भारतातील वेगवेगळ्या प्रांतांमध्ये स्थानिक परिस्थितीला अनुसरून भक्तिपंथांचे वेगवेगळे आविष्कार आढळून येतात। या पंथाने संस्कृत भाषेऐवजी सर्वसामान्यांच्या भाषांचा अवलंब केला, त्यामुळे अशा प्रादेशिक भाषांच्या विकासासाठी या धार्मिक चळवळांचा हातभार लागला। तर भारतीय धर्मजीवनात प्रारंभी सुरुवातीला कर्मकांड आणि ब्रह्मज्ञान यांच्यावर विशेष भर दिली जात होती। मध्ययुगात हे दोन्ही मार्ग मागे पडून भक्ती मार्गास जास्त महत्त्व आले। या मार्गात अधिकारभेदांचे फाजील महत्त्व नसल्याने धार्मिक समन्वयाला आणखी चालना मिळाली। भारतातील वेगवेगळ्या प्रांतांमध्ये स्थानिक परिस्थितीला अनुसरून भक्तिपंथांचे वेगवेगळे आविष्कार आढळून येतात। या पंथाने संस्कृत भाषेऐवजी सर्वसामान्यांच्या भाषेचा अवलंब केला होता, त्यामुळे अशा प्रादेशिक भाषांच्या विकासासाठी या धार्मिक चळवळींचा हातभार लागला। त्यामध्ये पुढील मुद्दा आपण अभ्यासणार आहोत, भक्ती चळवळ। भक्ती चळवळाचा उगम दक्षिण भारतात झाल्याचे मानण्यात येते। या भागात नायनार आणि अळवार या भक्ती चळवळी उदयास आल्या। नायनार हे शिवभक्त तर अळवार हे विष्णुभक्त होते। शिव आणि विष्णू एकच आहेत असे मानून त्यांच्यामध्ये समन्वय करण्याचे प्रयत्नही झाले। अर्धा भाग विष्णूचा आणि अर्धा भाग शिव दाखवून हरिहर या स्वरूपातील मूर्तीही मोठ्या प्रमाणात निर्माण करण्यात आल्या। या भक्ती चळवळींमध्ये समाजाच्या सर्व स्तरांमधील लोक सहभागी झाले होते। ईश्वरप्रेमी, माणुसकी, भूतदया, करुणा इत्यादी मूल्यांची शिकवण त्यांनी दिली। दक्षिण भारतात रामानुज आणि इतर आचार्यांनी भक्ती चळवळीचा पाया भक्कम केला। ईश्वर सर्वांसाठी आहे, ईश्वर भेदभाव करत नाही असे त्यांनी सांगितले। उत्तर भारतातही रामानुजांच्या शिकवणुकीचा मोठा प्रभाव पडला। भक्ती चळवळ या मुद्द्यामध्ये आपल्याला काय सांगितले गेले आहे की भक्ती चळवळीचा उगम दक्षिण भारतात झाल्याचे मानण्यात येते। या भागात नायनार आणि अळवार या भक्ती चळवळी उदयास आल्या। नायनार हे शिवभक्त होते तर अळवार हे विष्णुभक्त होते। शिव आणि विष्णू एकच आहे असे मानून त्यांच्यामध्ये समन्वय सारखेपणा करण्याचा प्रयत्न देखील झाला। अर्धा भाग विष्णूचा आणि अर्धा भाग शिवचा दाखवून हरिहर या स्वरूपातील मूर्ती देखील मोठ्या प्रमाणात निर्माण करण्यात आल्या। या भक्ती चळवळींमध्ये समाजाच्या सर्व स्तरांमधील लोक सहभागी होत होते। ईश्वरप्रेमी, माणुसकी, भूतदया, करुणा इत्यादी मूल्यांची शिकवण त्यांनी दिली। दक्षिण भारतात रामानुज आणि इतर आचार्यांनी भक्ती चळवळीचा पाया भक्कम केला। ईश्वर सर्वांसाठी आहे, ईश्वर भेदभाव
करत नाही असे त्यांनी सांगितले. उत्तर भारतातही रामानुजांच्या शिकवणुकीचा मोठा प्रभाव पडला. उत्तर भारतात संत रामानंद यांनी भक्तीचे महत्त्व सांगितले. संत कबीर हे भक्ती चळवळीतील एक विख्यात संत होते. त्यांनी तीर्थक्षेत्र, व्रते, मूर्तिपूजा यांना महत्त्व दिले नाही. सत्यालाच ईश्वर मानले. सर्व मानव एकच आहेत अशी शिकवण दिली. जातीभेद, पंथभेद, धर्मभेद मानले नाही. त्यांनी हिंदू मुस्लिमांचे ऐक्य साधायचे होते. त्यांनी हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही धर्मातील कट्टर लोकांना कडक शब्दांत फटकारले. उत्तर भारतात संत रामानंद यांनी भक्तीचे महत्त्व सांगितले. संत कबीर हे भक्ती चळवळीतील एक विख्यात संत होते. त्यांनी तीर्थक्षेत्र, व्रते, मूर्तिपूजा यांना कधीही महत्त्व दिले नाही. सत्यालाच ईश्वर मानावे असे त्यांची शिकवण होती. सर्व मानव एकच आहेत अशी शिकवण दिली. जातीभेद, पंथभेद, धर्मभेद मानले नाहीत. त्यांना हिंदू मुस्लिमाचे ऐक्य साधायचे होते. त्यांनी हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही धर्मातील कट्टर लोकांना कडक शब्दात फटकारले. बंगालमध्ये चैतन्य महाप्रभू यांनी कृष्ण भक्तांचे महत्त्व सांगितले. त्यांच्या उपदेशामुळे लोक जातीची आणि पंथाची बंधने ओलांडून भक्ती चळवळीत सहभागी झाले. चैतन्य महाप्रभूंच्या प्रभावाने शंकरदेव यांनी आसाममध्ये कृष्ण भक्तीचा प्रसार केला. गुजरातमध्ये संत नरसिंह मेहता हे प्रसिद्ध वैष्णव संत होऊन गेले. ते निस्सीम कृष्ण भक्त होते. त्यांनी समतेचा संदेश दिला. त्यांना गुजराती भाषेचे आद्य कवी मानतात. संत मीराबाईंनी कृष्ण भक्तीचा महिमा सांगितला. त्या मेवाडच्या राजघराण्यातील होत्या. राजघराण्यातील सुखांचा त्याग करून त्या कृष्ण भक्तीत तल्लीन झाल्या. राजस्थानी व गुजराती भाषेंमध्ये त्यांनी भक्ती रचना केल्या. त्यांची भक्तिगीते भक्ती, सहिष्णुता व मानवता यांचा संदेश देणारी आहेत. संत रोहिदास हे एक महान संत होते. त्यांनी समतेचा व मानवतेचा संदेश दिला. संत सेना हे एक प्रभावी संत होऊन गेले. हिंदी साहित्यातील महाकवी सूरदास यांनी सूरसागर हे काव्य लिहिले. कृष्ण भक्ती हा त्यांच्या काव्याचा विषय आहे. मुस्लिम संत रसखान यांनी लिहिलेल्या कृष्ण भक्तीची गीते रसाळ आहेत. संत तुलसीदासांच्या रामचरितमानस या ग्रंथात रामभक्तीचा सुंदर आविष्कार झालेला आढळतो. कर्नाटकात महात्मा बसवेश्वरांनी लिंगायत विचारधारेचा प्रसार केला. त्यांनी जातीभेदाला विरोध केला. श्रमप्रतिष्ठेचे महत्त्व सांगितले. त्यांचे काय कवे कैलास हे प्रसिद्ध वचन आहे. त्यांचा अर्थ श्रम हाच कैलास होय असा आहे. आपल्या चळवळीमध्ये स्त्रियांनाही सहभाग करून घेतले. अनुभव मंटप या सभागृहामध्ये होणाऱ्या धर्मचर्चेत सर्व जातींचे स्त्री पुरुष सहभागी होऊ लागले. त्यांनी आपली शिकवण कन्नड या लोकभाषेमध्ये वचन साहित्याच्या माध्यमातून दिली. त्यांच्या कार्याचा समाजावर मोठा परिणाम झाला. महात्मा बसवेश्वरांच्या अनुयायांनी मराठी भाषेतही रचना केल्या आहेत. त्यांपैकी मन्मथ स्वामी यांनी लिहिलेला परमरहस्य हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. कर्नाटकमध्ये पंप, पुरंदास इत्यादी थोर संत होऊन गेले. त्यांनी कन्नड भाषेत अनेक भक्तिवने रचली. या मुद्द्यामध्ये आपल्याला अनेक संतांची माहिती दिलेली आहे. त्यांनी दिलेली शिकवण, त्यांनी रचलेले ग्रंथ यांबाबत आपल्याला माहिती मिळते. पुढचा मुद्दा बघूया. महानुभाव पंथ. 13व्या शतकात चक्रधर स्वामींनी महाराष्ट्रात महानुभाव पंथ प्रवर्तित केला. हा कृष्ण भक्तीचा उपदेश करणारा पंथ आहे. श्री गोविंद प्रभू हे चक्रधर स्वामींचे गुरु होते. चक्रधरांच्या शिष्यांमध्ये सर्व जाती जमातींमधील स्त्री पुरुषांचा समावेश होता. ते समतेचे पुरस्कर्ते होते. त्यांनी महाराष्ट्रभर
भ्रमंती करत मराठीतून उपदेश केला. संस्कृतऐवजी मराठी भाषेला प्राधान्य दिले, त्यामुळे मराठी भाषेचा विकास झाला. मराठी भाषेमध्ये विपुल ग्रंथनिर्मिती झाली. या पंथाचा प्रसार महाराष्ट्रात प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाडा या भागात झाला. विदर्भातील तृद्दीपूर हे या पंथाचे महत्त्वाचे स्थान होय. तसेच हा पंथ पंजाब, अफगाणिस्तान आणि दूरवरच्या प्रदेशापर्यंत पोहोचला होता. महानुभाव पंथामध्ये आपल्याला श्री चक्रधर स्वामी यांच्याबद्दल सांगितले आहे. 13व्या शतकात श्री चक्रधर स्वामींनी महाराष्ट्रात महानुभाव पंथ प्रवर्तित केला. हा कृष्ण भक्तीचा उपदेश करणारा पंथ आहे. श्री गोविंद प्रभू हे चक्रधर स्वामींचे गुरु होते. चक्रधरांच्या शिष्यामध्ये सर्व जाती जमातींमध्ये स्त्री पुरुषांना समावेश होता. ते समतेचे पुरस्कर्ते होते. त्यांनी महाराष्ट्रभर भ्रमंती करत मराठीतून उपदेश केला. संस्कृत ऐवजी मराठी भाषेला जास्त प्राधान्य दिले, त्यामुळे मराठी भाषेचा विकास होत गेला. मराठी भाषेमध्ये विपुल ग्रंथ निर्मित झाली. या पंथाचा प्रसार महाराष्ट्रात प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाडा या भागात झाला. विदर्भातील वृद्धिपूर हे या पंथाचे महत्त्वाचे स्थान होते. तसेच हा पंथ पंजाब, अफगाणिस्तान अशा दूरवरच्या प्रदेशांपर्यंत पोहोचला होता. पुढे आपल्याला गुरु नानक यांच्याबद्दल माहिती बघायची आहे. गुरु नानक हे शीख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरु होते. धार्मिक समन्वयाचा एक मोठा प्रयत्न म्हणून त्यांच्या कार्याचा उल्लेख करावा लागेल. त्यांनी हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्मांच्या विविध तीर्थक्षेत्रांना भेट दिल्या. ते मक्केलाही गेले होते. भक्तिभावना सगळीकडे सारखीच आहे ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली. सर्वांशी सारखेपणाने वागावे अशी त्यांची शिकवण होती. हिंदू आणि मुस्लिम यांचे ऐक्य साधावे यासाठी त्यांनी उपदेश केला. शुद्ध आचरणावर भर दिली. गुरु नानक यांच्याबद्दल काय सांगितलं आहे की ते शीख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरु होते. धार्मिक समन्वयाचा एक मोठा प्रयत्न म्हणून त्यांनी त्यांच्या कार्याचा उल्लेख करावा लागेल. त्यांनी हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्माच्या विविध तीर्थक्षेत्रांना भेट दिली होती. ते मक्केलाही गेले होते. भावना सगळीकडे सारखीच आहे ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली होती. सर्वांशी सारखेपणाने वागावे अशी त्यांची शिकवण होती. हिंदू आणि मुस्लिम यांचे ऐक्य साधावे यासाठी त्यांनी उपदेश केला. शुद्ध आचरणावर भर दिली. गुरु नानकांच्या उपदेशाने अनेक लोक प्रभावित झाले. त्यांच्या शिष्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली. गुरु नानकांच्या अनुयायांना शिष्य म्हणजेच शीख असे म्हणतात. गुरु ग्रंथ साहिब हा शीखांचा पवित्र ग्रंथ आहे. या ग्रंथांमध्ये स्वतः गुरु नानक, संत नामदेव, संत कबीर इत्यादी संतांच्या रचनांचा समावेश आहे. गुरु नानकांनंतर शीखांचे 9 गुरु झाले. गुरु गोविंद सिंग हे शीखांचे 10वे गुरु होते. त्यांच्यानंतर सर्व शीख गुरु गोविंद सिंगच्या आज्ञेप्रमाणे गुरु ग्रंथ साहिब या धर्मग्रंथालाच गुरु मानू लागले. पुढे आपण बघणार आहोत सुफी पंथ. सुफी हा इस्लाममधील एक पंथ होय. परमेश्वर प्रेममय आहे. प्रेम व भक्ती या मार्गानेच परमेश्वरांपर्यंत पोहोचता येते अशी सुफी साधूंची श्रद्धा होती. सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करावे, परमेश्वराचे चिंतन करावे, साधेपणाने राहावे अशी त्यांची शिकवण होती. ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती, शेख निजामुद्दीन अवलिया हे थोर सुफी संत होते. सुफी संतांच्या उपदेशामुळे हिंदू मुसलमान समाजात ऐक्य निर्माण झाले. भारतीय संगीतात सुफी संगीत परंपरेने मोलाची भर घातली आहे. संतांनी सांगितलेला भक्तिमार्ग सर्वसामान्यांना आचरण्यास सोपा होता. सर्व स्त्रीपुरुषांना भक्ती चळवळीमध्ये प्रवेश होता. संतांनी आपले विचार लोकभाषेतून मांडले. सर्वसामान्य लोकांना ते अधिक जवळचे वाटले. भारतीय संस्कृतीची जी जडणघडण झाली आहे तिच्यामध्ये भक्तिमार्गाचा फार मोठा वाटा आहे. संतांनी जे सांगितलेले भक्तिमार्ग आहे ते सर्वसामान्यांना आचरण्यास
ती सोपी पद्धत होती. सर्व स्त्री पुरुषांना भक्ती चळवळीमध्ये प्रवेश होता. संतांनी आपले विचार लोकभाषेतून मांडले. सर्वसामान्य लोकांना ते अधिक जवळचे वाटले. भारतीय संस्कृतीची जी जडणघडण झाली आहे तिच्यामध्ये भक्ती मार्गाचा फार मोठा वाटा आहे. अशा प्रकारे आपण आज धार्मिक समन्वय हा पाठ अभ्यासलेला आहे. भेटूया नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.